शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमी भाव यासह विविध 17 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन 6 दिवसापासून सुरू होते। दरम्यान आज 7व्या दिवशी बच्चू कडू यांना सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे। आपण आंदोलन स्थगित केले आहे, थांबवलेले नाही असं म्हणत 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे। आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलकं केलं आहे। दिव्यांगाच्या बाबतीत आपण 25 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 20 मागण्या आपण मान्य करून घेतल्या। हे आपल्या आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे। आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत। आता लवकरच कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल तर येत्या 2 ऑक्टोबरपासून सरकारने कर्जमाफी करावी, अन्यथा महात्मा गांधीजीच्या जयंती दिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेल येथील एअर होस्टेस मैथिली पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अखेर तिच्या कुटुंबियांनी भावनिक होत प्रतिक्रिया दिली। मैथिली पाटील हिच्या छोट्या बहिणीने सरकारवर खापर फोडत सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना न केल्याबाबत अशी दुर्घटना घडली असल्याची रोखठोक विधान केलंय। कालपासून घरातील आई आणि इतर सदस्य अहमदाबादला आहेत, मात्र कोणतीही सहकार्य होत नसल्याचं दिसून येत आहे। आता तरी आमच्या शिक्षणाची आणि इतर बाबींची जबाबदारी सरकारने घ्यावे। ताई आम्हाला नेहमी प्रत्येक गोष्ट सांगायची, आमच्या चर्चा होताना तुझी नोकरी सेफ आहे असंही म्हणायची, पण नको तेच झालं अशी हळवी भावना मैथिलीच्या बहिणीने व्यक्त केली। तर खूप होत करू आणि कष्टाळू असलेली आमची मुलगी गेली, मला नेहमी धीर द्यायची असं मन हेलावून टाकणारी भावना मैथिलीच्या वडिलांनी व्यक्त केली। क्रॅश झाला तेव्हा आम्हाला याची काही कल्पना नव्हती। पहिली जेव्हा मी ABP माझं बघत होतो तेव्हा मैथिली पाटील नाव ऐकल्यानंतर आम्हालाही शॉक बसला की मलाही पूर्ण कल्पना नव्हती की ती लंडनच्या फ्लाईटला आहे म्हणून। तो नाव वाचल्यावर आमच्या नात्यात मी पण मामा, त्या मैथिलीचा आजोबा लागतो, मैथिलीच्या आईचा मी मामा आहे। तर त्याच्यामध्ये मग मी घरात चौकशी केली असता मग समजलं की लंडनच्या फ्लाईटलाच ती होती। तेव्हा आम्हाला थोडंसं शंका आल्यानंतर मग आम्ही थोडासा विचारपूस करायला लागलो। नंतर मग स्थानिक आमदार वगैरे किंवा तहसील ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला हे समजा माहिती मिळाली। पण मैथिलीची जी घटना घडली ही पूर्ण नावागावावर शोकाला आहे। आमची नात म्हणून वैशिष्ट्य आमचं आहेच, परंतु गावामध्ये सुद्धा ती एकदम शांत स्वभावाची आणि धार्मिक वृत्तीची होती। तिला भजन गायला वगैरे आवडायचा आणि आत्ताच त्यांच्या बहिणीने किंवा आजीने सांगितल्याप्रमाणे, वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती कृष्णाची खूप चांगली भक्त होती। आपल्या मागे एक फोटो दिसतोय, हा फोटोसुद्धा त्यांनी मथुरेला गेल्यावर मथुरेवरून आणलेला होता आणि ती दरवेळी फ्लाईटला जात असताना ती तिच्यासोबत भगवद्गीता, कृष्णाचा फोटो, इव्हन आता यावेळी गेली तेव्हा तुळशीमालासुद्धा सोबत होती। तर अशी धार्मिक याच्या असतानासुद्धा देवाच्या मनात काय होत आहे आणि कल्पना नाही, पण ही घटना खूप दुःखद आहे गावासाठी। आणि ती ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं, मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या 20-25 हजाराच्या पगारामध्ये आमचा भागणार नाही, पण मुलीला माझी छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली क्रिस्टियानी भाऊ, त्या दोघांना पण मी माझ्या पगारातनं शिकवेन। मी 2-3 वर्ष भरलेले लग्न उशिरा करेन, पण माझ्या दोन्ही भावंडांना मी चांगलं शिक्षण देईन ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची। महिनाभरापूर्वी कल्याण पूर्व येथील सप्तशृंगी इमारत कोसळण्याची घटना घडली होती। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेत मृत झालेल्या 7 जणांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यामुळे या 5 लाख रुपयाचा धनादेश तहसीलदारांकडून प्राप्त झाले आहेत। आज तहसीलदारांनी हे धनादेश आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबियाकडे सुपूर्द केले। ठीक ठीक है।
एक मिनिट हां. बुलढाणा शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतून चोरी झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वीरित्या उलगडा करीत तब्बल 22 मोबाईल जप्त करण्यात आले असून सर्व मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे जळगाव, अकोला, जालना यासारख्या परजिल्ह्यात या मोबाईलचा शोध लागला असून अनोळखी तरुणांकडून काही लोकांनी हे मोबाईल विकत घेतले असल्याची माहिती आहे. मोबाईल चोरीच्या विविध गुन्ह्याच्या संदर्भाने शहर पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मोबाईलचा शोध लावला. तब्बल 3,30,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला असून नियंत्रण सुटल्याने कार डिवायडरला धुडकावून कार पलटली. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. अपघातात वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रत्नागिरी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि विविध जनहितार्थ प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रत्नागिरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. अधिकाऱ्यांच्या गैरकारभारांची वरात नगर परिषदेच्या दारात अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेलेले मुख्याधिकारी जोपर्यंत इथे येत नाहीत तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेत सर्व मोर्चाकारांनी नगर परिषद आवारामध्ये घेराव घालून घोषणाबाजी सुरू ठेवली. शेवटी मुख्य अधिकारी स्वतः आले. त्यांना जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर, अरविंद मालाडकर यांनी मागणी काय आहे याची माहिती दिली. या आगामी 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास याहीपेक्षा मोठं आंदोलन करू असं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सांगण्यात आले. आंदोलन कशासाठी आहे काय? गेले 1-1.5 वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, आमचे सहकारी मित्र असतील, गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासाच्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु इथे बिल्डर लॉबी असेल, नगरपालिका असेल, वाढीव बांधकामं असतील, गटाराची लाईन असेल, सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेकडे येत असतो. परंतु आमच्या तोंडाला पाणी पुसली जातात. करतो म्हणून सांगतात, कोणताही प्रश्न सोडवत नाहीत. याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि त्याच्या संगनमताने असणारे इथले बिल्डर असतील, तिथले ठेकेदार असतील, यांच्या संगनमताने रत्नागिरीचा विकास नाही भकास करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. यापूर्वी घेतलेले आंदोलन वृक्षारोपणचं असेल, राजापूरचं, त्या आंदोलनाचं पुढे, कारण मनसे आंदोलन हातात घेते पण नंतर पुढे तडीच नेत नाही. आरक्षण बसलं त्याच्यावर. ह्याच्यापूर्वी जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणाचे काम बंद करायला नगरपालिकेला भाग पडलेले आम्ही तिथे पत्र्याचं आवरण जे घातलं होतं ते पत्र्याचं आवरण काढून त्याला तिथे बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे. मुळात त्याने त्या बांधकामासंदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितलेली नव्हती. या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेला आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळालेली आहे. या आंदोलनाचं पुढचं काय पाऊल? जर आम्ही आंदोलन जे करतोय, आंदोलन जे करतोय, हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे. जर आमची जी ह्या मागण्या 12-13 मागण्या आहेत या मान्य जर झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल. त्यांनी दखल घ्यावी. नांदेड जिल्ह्यात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आतापर्यंत 4,500 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने 2 दिवसापासून चालू केले असून यात केळी पिकाला
प्रामुख्याने मोठा फटका बसला आहे। यात अर्धापूर, हदगाव तालुक्यातील मुदखेड आणि देंगलूर तालुक्याचा समावेश आहे। पंचनामा करताना काही ठिकाणी ड्रोनचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचे क्षेत्र वाढणार असण्याची शक्यता जिल्हा अधिकारी यांनी वर्तवली आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये जो आता मान्सून पूर्व आणि मान्सूनचाही पाऊस आला होता, त्याच्यामध्ये पावसापेक्षा जास्त जे आपल्याकडं वादळ वारे जे झाले त्यांनी नुकसान झालेले आणि त्यातही आपल्या प्रामुख्याने केळी पिकाला फटका बसलेला आहे। यामध्ये अर्धापूर मधले 51 गाव आहेत, हदगाव मधले 38 गाव आहेत, मुदखेड आहे, त्यानंतर देगलूरमध्ये काही प्रमाणात आहे। तर अशा प्रामुख्याने काही ठिकाणी याचा फटका बसलेला आहे। पंचनामे आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेले आहेत। उद्यापर्यंत ते पंचनामे मला वाटतं बऱ्यापैकी संपतील, कारण ड्रोनचाही आम्ही वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काही ठिकाणी इमिडिएट अंदाज घेण्यासाठी ड्रोन आपल्याला फायदेशीर ठरतात आणि त्यामुळे तोही वापर चालू आहे आणि आपले सगळे लोक फील्डवर आहेत आणि माननीय पालकमंत्री साहेब पण उद्या त्यासाठी दौऱ्यावर येत आहेत, ते व्हिजिट करणार आहेत। तर साधारणतः 4,500च्या आसपास एक प्राथमिक अंदाज आलेला आहे। उद्यापर्यंत सगळे आकडे क्लिअर होतील आणि मग त्यानंतर आम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू। क्रांतिकारी संघटना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोठं आंदोलन उभं करणार असून सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आगडोंब उसळेल असा इशारा क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज राज्य सरकारला दिला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी न भूतो न भविष्यतो असं आंदोलन उभं करणार असून त्यासाठी सैन्य उभं करण्याची तयारी देखील सुरू असल्याचा दावा तुपकर यांनी केला आहे। शेतकऱ्यांनीही त्यांच्या हक्कासाठी एकजूट व्हावं असं आवाहन तुपकर यांनी केलं आहे। मी स्वतः बच्चूभाऊ कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन आलो आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं पाठिंबा डिक्लेअर करून आलेलो आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी भांडत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे। शेवटी आमच्यासाठी प्रश्न महत्त्वाचे आहेत। आज गेल्या महिनाभरापासून मी स्वतः महाराष्ट्राचा दौरा करतोय। तब्बल 20 जिल्ह्यांचा दौरा करून मी आज भोकरदनमध्ये आलेलो आहे। आज या परिसरामध्ये मी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतोय। आम्ही ठिकठिकाणी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना उद्युक्त करतोय लढण्यासाठी, भांडण्यासाठी। आणि एखादी लढाई मोठी लढायची असेल तर सैन्याची मानसिकता तयार करावी लागते, किंबहुना युद्धासाठी सैन्य तयार करावं लागतं। तर हे सैन्य तयार करण्याचं काम सुरू आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी या महाराष्ट्रात भूतो न भविष्यती असं आंदोलन उभं राहील आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांना एकजूट व्हा आपल्या हक्कासाठी। आम्ही काही भीक मागत नाही आहोत सरकारकडे, तर आम्ही हक्काची कर्जमुक्ती मागतोय, कारण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे आणि आमच्यावर कर्ज झालं हे तुमच्या धोरणाचा परिणाम आहे। त्यामुळे आम्हाला कर्जमुक्त करणं ही सरकारची जबाबदारी आहे। 6.5 लाख कोटीचं कर्ज उद्योगपतींचं जर केंद्र सरकार राईट ऑफ करू शकतं तर शेतकऱ्यांचा उद्योग तोट्यात गेला, मग आमचं कर्ज सरकार माफ का करू शकत नाही हा सरकारला आमचा प्रश्न आहे। दिलेलं आश्वासन पाळत सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे। सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव फरक दिला पाहिजे, तो शब्द सरकारने दिला होता, आणि हक्काचा पीक विमा दिला पाहिजे। अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होणे त्यांना पीक विमा मिळाला नाही आणि अनेक ठिकाणी बोगस शेतकरी दाखवून अधिकारी कर्मचाऱ्यांनी विमा कंपनीकडून आणि सरकारकडून नुकसान भरपाई लाटलेली त्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आहे। जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो शेती पिकांना, तर त्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या, शेतमजुरांना विमा सुरक्षा द्या, अशा अनेक मागण्या घेऊन, आणि अवकाळी पावसाने जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई द्या, पीक कर्ज पेरणीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पडलं पाहिजे, अशा सगळ्या मागण्या घेऊन हे आंदोलन आम्ही करतो आहे। सरकारने जर का दखल घेतली नाही तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाचा आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं। भंडारा जिल्ह्यात 2 दिवसाआधी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती। पवनी तालुक्यातील मंगेश नखाते या शेतकऱ्याने 3 एकरात कारल्याचं पीक घेतलं होतं। या पिकात त्याला मोठ्या उत्पन्नाची आशा होती। साधारण 1 ते 2 तोडे घेतल्यानंतर तिसरा तोडा घेणार त्याआधीच आलेल्या वादळाने मोठ्या डौलाने उभे असलेल्या कारल्याचं वेल आणि त्याला लागलेले कारले जमीनदोस्त झाले। यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाचा घास हिरावल्याने हा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे।
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध आहे। कॉरिडॉरचे संरक्षण झाले, मात्र या संरक्षणानंतर सर्व नागरिक कॉरिडॉरच्या समर्थनार्थ आहेत असा दावा प्रशासनाने केला। यानंतर प्रशासनाचा दावा खोटा ठरवण्यासाठी कॉरिडॉर बाधितांचा गुप्त मतदान पंढरपुरात होत असून यासाठी मतपत्रिका, निवडणुका अधिकारी, मतदान कक्ष उभारण्यात आले आहेत। कॉरिडॉरच्या बाबतीत बाधित जनतेने सरकारला व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि माहिती देताना योग्य प्रकारे कायदेशीर मार्गाने त्या फॉर्ममध्ये आपला विरोध नोंदवलेला आहे। विरोध नोंदवलेला असून सुद्धा प्रशासन असं म्हणतं की 90% आमच्या बाजूने आहेत। प्रत्यक्षात 90% लोक प्रकल्पाच्या कॉरिडॉरच्या विरोधी आहेत आणि हे दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे आणि मतदान सर्व लोकशाही प्रक्रियेने घेतलेलं आहे। ज्यांना कॉरिडॉरला पाठिंबा दर्शवायचा आहे त्यांनाही या ठिकाणी सोय दिली, विरोध करायची त्यांनाही सोय दिलेली आहे। गुप्त मतदान पद्धतीने आम्ही या कृती समितीच्या वतीने हे मतदान घेतलेलं आहे। हे मतदान आम्ही शासनाकडे पाठवणार आहे, याचा अहवाल शासनाने ऐकावा अशी आमची विनंती आहे। नाही ऐकलं तर या माहितीचा फायदा आम्ही न्यायालय प्रक्रियेसाठी वापरणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच दिव्यांगांना 6,000 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घातलाय। गेल्या 7 दिवसापासून प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे आमरण उपोषण करत आहेत। त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी या आंदोलनकारांनी केली आहे। फसून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे। शेतकऱ्यांना आमची मागणी होती की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा आणि दिव्यांगांना 6,000 रुपये कर्ज, दिव्यांगांना 6,000 रुपये महिना पेन्शन मिळावं आणि शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी व्हावी। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।